नमो बुद्धाय. जय भीम सगळ्यांना. परमत्थाला अभिवादन करूया. अभिवादा बुद्धवचना चतुरासीती दमकंदसासानी विसती हरिमग्गा विसती सामान्य फला एकनिपना किंवा पिन्या दोषय फलेन भवती कानी. साधू 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 नभूतिकानी दिवंतानुमोदामी. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की 3 प्रकारचे सम्मासंबुद्ध असतात. एक पय्याधिका, एक वीर्याधिका, एक सद्धाधिका आणि तिसरे वीर्याधिका. या तिन्ही प्रकारचे जे सम्मासंबुद्ध होतात, जेव्हा हे सम्मासंबुद्ध उत्पन्न नसतात या पृथ्वी तलावर, त्याला म्हणतात शून्यकाळ. त्या शून्यकाळामध्ये खूप अराजकता अशी पसरते. लोकांना धम्म समजत नाही आणि ते अकुशल कर्म खूप करतात. त्या अकुशल कर्मामुळे त्यांची दुर्गतीमध्ये पटिसंधी होत असते. तर जेव्हा भगवंताचं उत्पन्न होते तेव्हा भगवंत त्यांना या अपायाभूमीतून काढण्यासाठीच त्यांचा जन्म होतो. आणि या अपायाभूमीतून आपण कसं निघू आणि सुगतीला जाऊ यांचाच मार्ग भगवंत सांगत असतात. तर जेव्हा ते उत्पन्न होतात तेव्हा या मार्गाने म्हणजे 4 आर्य सत्य अष्टांगिक मार्गाने आपण सुगतीला जातो आणि आपण लोकोत्तराला जातो, निब्बाणाला प्राप्त होतो. साधू साधू साधू. तेव्हा भगवंताचा जन्म हा आपल्याला अपायातून काढण्यासाठीच होतो. आणि कितीतरी मनुष्य हे अपायातून मुक्त होतात आणि लोकोत्तरात जातात, आर्यपुगल होतात. त्याप्रमाणे आपणही भगवंताच्या दिलेल्या वचनाप्रमाणे अभ्यास करून अनुसरून आपणही आर्यपुगल होऊया, या दुःखातून मुक्त होऊया. साधू 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 नभूतिकानी दिवंतानुमोदामी. सुखी व्हा.